मनसेचा मोर्चा माननीय अविनाश जाधव साहेब यांच्या नेतृत्वाखाली निघालेला होता आणि साधारण 800 ते 900 पदाधिकारी आणि जनता सामील झाली होती. आता काल परवा जो हे ऍक्सिडेंट घडला, जिथे 13 जण जखमी झाले, 4 जण मृत पावलेले, त्यांच्या त्याबद्दल आमच्या इथे सुद्धा एक आपल्या प्रभागामध्ये एक शिगवण नावाचे गृहस्थ आहेत, त्यांनी सुद्धा 2015 पासून हा हे केलेला होता, त्याच्या मागचा पाठपुरावा केलेला होता. अनेक राजन विचारे हे होते, खासदार होते, त्यांच्याशी पण त्यांनी पाठपुरावा केलेला. पण आजचा गायब 15 पासून म्हणजे आज 10 वर्ष झाली. 10 वर्षामध्ये अनेक ऍक्सिडेंट झाले. हे प्रत्येक ऍक्सिडेंटला जाऊन तिकडे प्रशासनाला लेटर देत होते, याच्यावर कारवाई करून ती अजून कारवाई झालेली नाहीये. मग हे ढिला कारभारामुळे बिचारच्या ते 4 जणांनी जीव गमावले. आणखी दरवेळी इकडून कल्याणवरून ठाण्याला येणारे प्रवासी जीव मुठीत धरून प्रवास करतायत, कारण की तो अपघात घडायचा होता, तो घडून गेला, पण ते अजूनही त्यांना जीव मुठीत धरून प्रवास करायचा असतो. पण ह्यामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे? काय होतं माहिती का, 3 तिकडचे जे एक्सप्रेस असतात, त्या एक्सप्रेस सोडण्यासाठी हे लोकल ट्रेन बाजूला करतात आणि त्यामुळे हे वाढत जाते. ह्याच्यावरती लेट, प्रत्येक लोकल लेट आल्यामुळे ती स्टेशनवरती गर्दी वाढत जाते आणि कामाला जाणारे जे चाकरमणी आहेत, त्यांनी जर 3 लेट मार्क केले की त्यांना 1 दांडी त्यांची हे धरली जाते. त्यामुळे ही धावपळ असते. आज हे बोलकं चित्र आहे पेपर मधलं, बघा काय हे येते, म्हणजे अक्षरशः तो त्याच्या ह्याला लटकलाय, बॅगला मागे. एवढी घाणेरडी परिस्थिती चाललेली आहे आता. आज इतके ऍक्सिडेंट होतात. आता मुंबऱ्यामध्ये एक बाई सुद्धा, 30 वर्षाची बाई पण रेल्वे अपघातात गेली आताच. आज 20 वर्षामध्ये जवळजवळ 50,000 आकडा आहे रेल्वेचे अपघात झालेल्याचा. अरे याला लाईफ लाईन म्हणतो, ही डेड लाईफ आहे. आपल्या रेल्वेला लाईफ लाईन म्हणलं जातं ना, पण ती डेड लाईफ आहे. लोक मारतायत जास्त त्यामध्ये. तुम्ही काय त्यामध्ये सुधारणा करतायत? आता ठाणे किंवा मनसे आता काय ऍक्शन घेणार आहे? आता आम्ही निवेदन दिलंय रेल्वेला, आमच्या अविनाश जाधव साहेबांनी, आणि त्यांनी काही मागण्या केलेल्या आहेत त्यावर. त्या जर मागण्या लवकरात लवकर पूर्ण झाल्या नाही, स्टेशन वाढवले गेले नाहीत किंवा स्टेशनच्या रेल्वे जर वाढवल्या गेल्या नाहीत, तर त्याच्यावर मनसे उग्र आंदोलन करेल. आता निवेदन केले, यामध्ये भरपूर सामाजिक संस्था किंवा भरपूर लोकांनी निवेदन केले, पण ते फेटाळण्यात आले. आता मनसे काय यामध्ये ऍक्शन? इतरांनी दिलेलं निवेदन आणि मनसेने दिलेलं निवेदन ह्यामध्ये खूप जमीन असण्याचा फरक आहे. मनसे जिकडे हात टाकते तिकडे प्रशासनाला नमवल्याशिवाय राहत नाही. आणि आता भरपूर लोकांचे जे माननीय रेल्वे मंत्री यांनी जे मृत पावलेले व्यक्तींना साधी श्रद्धांजली वाहण्यात आली नाही, कारण की त्यांनी ट्विटर बघितलंय का नाही बघितलंय ते त्यांना माहिती, पण त्यांना श्रद्धांजली वाहिलेली नाही. तर तुमचं ह्यावर काय म्हणणं? काय सत्तेचा माज आहे. त्यांना असं वाटत नसेल की आपण चूक केली आहे म्हणून, पण हा माज आम्ही उतरू. मनसे राजसाहेब ठाकरे जिकडे असतात तिकडे न्याय हा मिळतोच. स्पीड न्यूज भारत.